नगर निगम की लापरवाही का खामियाजा नांदेड़ शहर के नागरिकों को भुगतना पड़ रहा है। स्थानीय नागरिकों ने आज होने वाले नगर निगम चुनाव में मतदान न करने का फैसला किया है और युवाओं ने मतदान का बहिष्कार किया है। खोबरागढ़े नगर में बीओटी आधार पर निर्माणाधीन एक निर्माण स्थल की रिटेनिंग दीवार अचानक ढह जाने के बाद 4 घर पूरी तरह से ध्वस्त हो गए हैं। इस घटना के बाद इलाके में भय का माहौल है और अभी भी आशंका बनी हुई है कि कुछ घर ढह सकते हैं। इस घटना के बाद स्थानीय नागरिक आक्रोशित हैं और संबंधित ठेकेदार के खिलाफ तत्काल कार्यवाही की मांग कर रहे हैं। पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान ने घटनास्थल का दौरा किया, लेकिन स्थानीय नागरिकों और महिलाओं ने अशोक चौहान के खिलाफ कड़ा आक्रोश व्यक्त किया। स्थानीय नागरिकों ने गंभीर आरोप लगाए हैं कि नगर पालिका प्रशासन और स्थानीय राजनीतिक नेताओं ने बीओटी आधार पर जमीन का ये टुकड़ा देकर आर्थिक रूप से लाभ उठाया है आणि मजूर वर्ग आहे त्यांची घरं पहिल्या ढसळलीत। काय सांगाल? बांधकाम जे सुरू आहे की दक्षता संबंधित व्यक्तीने घ्यायला पाहिजे। नेमकं याच्यामध्ये काय झालंय ते महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी आणि बांधकामावरती कुठे अनियमितता असेल तर कारवाई केली पाहिजे, एवढाच विषय आहे। सुदैवाने इथे कुठली दुःखद घटना घडली म्हणजे काही दगाफटका किंवा तिथे कोणाचा मृत्यू झालेला नाही। ही एक त्या थोडीशी म्हणजे गोष्ट अशी आहे की कोणाची दुखापत किंवा तिथे कोणाला लागलं नाही किंवा कोणी मृत्यूमुखी पडलेलं नाही। ही थोडीशी बाब आहे की जे काही घडलेलं आहे त्याची काळजी घ्यावी लागेल आणि बांधकाम जे करायचं असेल किंवा जे चालू आहे ते नियमाप्रमाणे चालू आहे की दक्षता घ्यावी लागेल आणि नसेल तर कारवाई करावी लागेल। ज्या पद्धतीचं बांधकाम होत आहे त्या पद्धतीचं जे प्रिकॉशन आहे ते घेणं गरजेचं आहे, कारण एखादं मोठं कन्स्ट्रक्शन होत असताना तर ती बाळगल्या गेल्यामुळे होत। बिलकुल मान्य आहे। त्या पद्धतीची दक्षता आज महापालिकेचा प्रशासक आहे, प्रशासकाची जबाबदारी आहे की जे काही सुरू आहे ते नियमितपणे सुरू आहे की ते बघितलं पाहिजे आणि सुरू नसेल तर मग नेमकं ह्याचा दोषी कोण आहे किंवा काय झालेलं आहे आणि एखादा मोठी दुर्घटना घडली असती मग ती फार मोठी हानी झाली असती। त्यामुळे इथे जीवित हानी नाही आहे, हे एक त्यातलं महत्वाची बाब आहे, परंतु दक्षता घेणं हे तितकंच महत्वाचं आहे। राजकारण करायचं नाही, कोण बसा इकडे एक मिनिट थांबा सर। हा गंभीर प्रकार घडू नये म्हणून इथल्या नागरिकांनी आता जे पीडित आहेत ज्यांची घरं पडली आहेत अशा सर्व लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास 1 महिना आंदोलन केलं होतं। मला याची माहिती नाही, उगाच कोणाच्या बद्दल काय बोलण्याची आहे अगोदर वस्तुस्थिती काय ती माहिती घेईन मी आणि नेमकं याच्या अगोदर काही निवेदन दिलं असेल तर त्यावर काय कारवाई झाली किंवा झाली नाही माहिती घेऊ आपण। 2-3 घरं आतमध्ये पडलेले आहेत, आपण जिल्ह्याचे नेते त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांचे घरं बांधून देणं ही आपण निश्चित कारवाई करू। आता या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त केलेला होता आणि उद्या निवडणुकी मतदान आहे, त्या मतदानावर बहिष्कार टाकला तरुणांनी, काय सांगशील? आम्ही वार्डातील रहिवासी आहे, गेल्या 30 वर्षापासून मी राहतो आणि तुम्ही जसं म्हणलात तर माझं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही मतदान करणार नाही। आणि माझ्या मागे माझे सगळे बंधू भाऊ आहेत, कोण मतदान करणार नाही। बॅरिस्टर खोबरागडे नगर नंबर 2 मधून कोणत्याही प्रकारचं मतदान होणार नाही। पोलीस प्रशासन असेल किंवा महानगर प्रशासन असेल यांनी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या म्हणजे सांगितलं होतं का असं काही होणार? असा कोणताही आदेश आला नाही किंवा कोणी आम्हाला काही सांगितलं नव्हतं। उलट आम्ही प्रशासनाला सांगत होतो की अशी घटना घडेल या ठिकाणी, वारंवार त्या ठिकाणी जाऊन SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस प्रत्येक ठिकाणी आम्ही दिलेली नोंद, आमच्याकडे NC आहे, सामाजिक कार्यकर्ते होते, कोण मॅनेज झालं काय झालं काही सांगू शकत नाही मी। प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन येत होते, आम्ही ज्यावेळेस काम बंद करण्याचा निर्णय करावं त्यावेळेस पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन 40 ते 50 20 महिला आणि 20 जेंट्स पोलीसवाले उलट आमच्यावर लाठीचार्ज करत होते आणि हे काम त्याच्याकडून काम सुरू करून घेत होते। तुमच्याकडून या ठिकाणी रस्ता सुद्धा मागणी होती, रस्ता मागणी होती, जागा मागणी होती, कारण आमच्या वार्डामध्ये कोणत्याही प्रकारची जागा नव्हती, खेळण्यासाठी जागा नव्हती, लहान मुलांना जागा नाही, ग्राउंड जागा नाही, कोणताच नाहीये। प्रत्येक गोष्टीसाठी मागणी केली पण आमचा कोणताही विषय तिथं मंजूर झालेला नाही, रस्ता सुद्धा नाही। आज जर त्या वार्डामध्ये एखादा जर डेड बॉडी कोणी वारला असेल तर त्या गल्लीमधून निघण्याचा पर्याय नाही त्या ठिकाणी।